ठिकाणी या भाषण स्पर्धेसाठी उपस्थित असणारे सर्वच मान्यवर परीक्षक शिक्षक तसेच समोर बसलेले माझे स्पर्धक बंधू भगिनींनो, आजची स्पर्धा म्हणजे युवा स्पंदन सामाजिक संस्था तुळजापूर, मराठवाडा सामाजिक संस्था तुळजापूर। स्पर्धा तुळजाभवानीची वक्ता महाराष्ट्राचा असं वाक्य ऐकल्यानंतरच आपल्या मनामध्ये एक ऊर्जा निर्माण होते, एक आपल्या अंगातलं रक्त हे सळसळायला लागतं आणि म्हणूनच ह्या स्पर्धेला खऱ्या अर्थानं खूप वैशिष्ट्य आहे। खरं तर सर, मी हे निश्चितच सांगू इच्छितो की आजपर्यंत मी अनेक स्पर्धेत भाग घेतला, अनेक स्पर्धांमध्ये मी असं निरीक्षण केलं की पांढरी कपडे घालून फिरणारी माणसं ही फक्त पायावर पाय टाकून निवांतपणे बसलेली असतात, पण आज या ठिकाणी पांढरी कपडे घालून सुद्धा प्रत्येक काम हे तितक्या जोशाने करणारे म्हणजे आपले माननीय आदरणीय महेंद्र कावरेजी हे खऱ्या अर्थाने आपल्यासाठी दिवसभर काम करत होते। त्याबद्दल त्यांचंही मी मनापासून आभार मानतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो। मित्रांनो, भारतीय संसदेच्या प्रवेशद्वारावर कोरलेले हे दोन संस्कृत शब्द आपल्या देशाच्या संस्कृतीचे आणि सभ्यतेचे प्रतीक बनले आहेत। आपण कोणत्याही भेदभावाशिवाय संपूर्ण पृथ्वीला एक कुटुंब मानतो। पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व प्रजाती एक परिवार आहेत असं आपण मानतो। मित्रांनो, आपल्या पुरातन काळातील पवित्र ग्रंथ ऋग्वेद यातून आलेले हे वाक्य, म्हणूनच 2023 मध्ये जेव्हा भारतानं G20चं नेतृत्व केलं तेव्हा आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी याचं ब्रीद वाक्य हे वसुधैव कुटुंबकम ठेवलं आणि हे वाक्य तुमच्या आमच्या समोर आणि संपूर्ण जगासमोर आलं। नमस्कार श्रोते हो, मी वैष्णव संतोष दामले, विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक शाळा इयत्ता 8वीतला बारामतीचा विद्यार्थी आज या प्रस्तुत व्यासपीठावर एका सामाजिक आणि वैचारिक विषयावर बोलतोय आणि विषय मांडतोय वसुधैव कुटुंबकम। मित्रांनो, व्यक्तीच्या आयुष्यात कुटुंब हा अत्यंत महत्त्वाचा घटक मानला गेला आहे। मानव उत्क्रांतीच्या अगदी प्राथमिक अवस्थेत असताना समूहाने राहण्याची गरज त्याच्या मनात निर्माण झाली आणि भावनांचे आदान प्रदान करण्यासाठी तो समूहाने राहू लागला आणि यातूनच कुटुंब ही संकल्पना उदयास आली आणि तेव्हापासून व्यक्तीच्या आयुष्यात कुटुंब हा अत्यंत महत्त्वाचा घटक मानला। मित्रांनो, व्यक्ती जेव्हा समाजात मिसळते तेव्हा समाजातील अनेकविध प्रवृत्तींशी जुळून घेताना खरा कस लागतो। आपण ज्या पद्धतीने समाजाला आपलंसं करू तसाच प्रतिसाद आपल्यालाही मिळत असतो। मनातील भावनांचे विचारांचे आदान प्रदान करताना समाजाशी आपले नाते हे दृढ बनत असते। मित्रांनो, कुटुंब संस्थेचे व्यापक स्वरूप म्हणजे समाज संस्था। कुटुंब, समाज, राज्य, देश आणि हे संपूर्ण विश्व याच कुटुंब व्यवस्थेची व्यापक रूपे आहेत। फक्त आपण आपला दृष्टिकोन जर व्यापक केला ना तर ही संपूर्ण साखळी एकमेकांवर अवलंबून असल्याचे आपल्याला जाणवेल। मित्रांनो, या साखळीचा मूलाधार सर्वप्रथम आपले कुटुंबच आहे। मग मला असा प्रश्न पडतो की आजच्या युगात आपली एकत्र कुटुंब पद्धतीत जर मोडकळीस आली असेल तर एक संध समाज तसेच राष्ट्राचे स्वप्न आपण कसे पूर्ण करणार? मित्रांनो, वसुधैव कुटुंबकम हा सिद्धांत आपण संपूर्ण जगासमोर मांडला, पण आपल्या देशात वाढत जाणारी वृद्धाश्रमांची संख्या पाहिली तर जिथे कुटुंबात एकत्र राहायला तयार नाहीत तिथे या संकल्पनेला कसले मूर्त रूप मिळणार? मित्रांनो, ही विसंगती टाळायची असेल तर कुटुंबातील माणसांनी एकत्र यायला हवं आणि म्हणूनच मला असं वाटतं की जुन्या पिढीचे आदर्शवादी विचार आणि नवीन पिढीचे वास्तववादी विचार यात कुठंतरी तडजोड होणं गरजेचं आहे। मित्रांनो, आज घरात टीव्हीला जागा आहे, फ्रीजला जागा आहे, वॉशिंग मशीनला जागा आहे, पेडबोल डॉबरमॅन सारख्या कुत्र्यांसाठी प्रशस्त खोली आहे, परंतु आपल्याला जन्म देणाऱ्या आई वडिलांसाठी मात्र घरात जागा नाही। लग्न झाल्यानंतर आपल्याच आई वडिलांची अडचण वाटते म्हणून कोणताही विचार न करता त्यांना वृद्धाश्रमाची वाट दाखवणाऱ्या मुलांची प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे। हम दो हमारे दोच्या आधुनिक विचारसरणीने कुटुंबाची व्याख्या इतकी संकुचित केली आहे की ज्यांनी आपल्याला जगण्याचं सामर्थ्य दिलं, ज्यांनी आपल्याला घडवलं त्याच आई वडिलांना आपण त्यांच्याच घरातून बाहेर काढतो हा विचार सुद्धा त्यांच्या मनाला शुभत नाही। दलाई लामा यांच्या शब्दात सांगायचं झालं तर मित्रांनो, आजच्या काळात इमारतींची उंची वाढली परंतु माणुसकीची कमी झाली। हा काळ उंच माणसाचा परंतु खुजा व्यक्तिमत्वाच्या, घर नटली पण घरकुल दुभंगले, गप्पा विश्वशांतीच्या
परंतु घरात युद्धाच्या, गप्पा विश्वशांतीच्या परंतु घरात युद्धाच्या. मित्रांनो, केवळ विचारांमधील मतभेद हेच कुटुंब विभक्त होण्याचे मूळ कारण आहे. म्हणूनच मला असं वाटतं की जुन्या परंपरांची कास धरताना आपण नव्या मातीची आज जर मनातून स्वीकारली ना, तर खऱ्या अर्थानं कुटुंब एकत्र असल्याचे समाधान आपल्याला मिळेल. मित्रांनो, जागतिक कुटुंब दिन साजरा करत असताना भारतासारख्या देशात ज्यांनी विश्व बंधुत्वाची संकल्पना सर्वप्रथम मांडली त्या संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचे आपण अवलोकन केले तर असे लक्षात येईल की व्यापक अंतकरणाने देवाजवळ विश्व कल्याणाचे पसायदान ज्ञानदेवांनी मागितले. या पसायदानातील भावार्थ जाणून जर प्रत्येकाने देवाकडे असे दान मागितले ना, तर निश्चितच वसुधैव कुटुंबकम हा सिद्धांत अस्तित्वात साकारताना दिसेल. ज्या जात, धर्म, वंश, पंथ, देश या सीमा ओलांडून गेलेल्या असतील आणि केवळ मनाने एकरूप झालेल्या या विश्वात हे विश्वची माझे घर हा भाव प्रत्येक व्यक्तीच्या मनात नांदत असेल. तुमचा फार वेळ घेणार नाही. शेवटी जाता जाता एवढंच म्हणू इच्छितो, अहम निधः परोवेती गणना लघुचेत साम उदार चरितानाम तू वसुधैव कुटुंबकम वसुधैव कुटुंबकम. याचा अर्थ असा की केवळ संकुचित विचार करणाऱ्यालाच असं वाटतं की हे माझे आहे की दुसऱ्याचे, परंतु ज्याचे मन उदार आहे त्याच्यासाठी संपूर्ण विश्व हे एका कुटुंबासारखे आहे. एवढाच मागपक आशावाद व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. खरं तर मी आयोजकांचे आणि संयोजकांचे आभार मानण्यापेक्षा त्यांच्या ऋणात राहू इच्छितो, कारण आभार मानणं हे काही काळापुरतं असतं, परंतु ऋणात राहणं हे अनंत काळापुरतं असतं. त्यामुळे मी त्यांच्या ऋणात राहू इच्छितो. एवढाच मापक आशावाद व्यक्त करतो आणि इथेच तुमची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय